फक्त घरच्या घरी 3-4 साहित्यांमध्ये बनणारं हे रिच आणि मलाईदार केशर आईस्क्रीम आता बाजारातून नाही तर आपण घरच्या घरीच बनवू शकतो आणि याची टेस्ट जी आहे ती इतकी ऑसम आहे की तुम्ही एकदा खाल्लं तर हा आईस्क्रीम तुम्ही नेहमी तुमच्या घरी बनवाल आणि हा जो आईस्क्रीम आहे हा अतिशय टेस्टी लागतो। चला तर मग बनवूया केशर आईस्क्रीम। यासाठी इथे मी फुल फॅट मिल्क घेतलेला आहे। हे रेग्युलर मिल्क माझ्या घरी जे दूध येतं तेच दूध मी घेतलेलं आहे। त्याला आपल्याला छान प्रकारे उकळून अर्ध होईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे। लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला या दुधाला अर्ध करायचं आहे। आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। त्यानंतर आपल्याला वेगळं दूध घ्यायचं आहे। थंड दूध असलं चालेल। 1/4 कप आपल्याला घ्यायचं आहे किंवा अंदाजाने थोडंसं पाववाटी घेतलं तरी चालेल। त्यामध्ये आपल्याला घालायची आहे मिल्क पावडर। आता इथे एव्हरीडेची जी मिल्क पावडर आहे ते मी वापरलेले आहे। याने टेस्ट खूप छान येतो। इथे तुम्हाला 2 मोठे चमचे पावडर घालायची आहे। त्यानंतर इथे मी केशर फ्लेवरचं आईस्क्रीम पावडर घेतलेला आहे आणि ते सुद्धा आपल्याला त्याच चमच्याने 2 मोठे चमचे टाकायचं आहे। आता मी हे घरच्या मोठ्या चमच्याने मोजत आहे। तुमच्याकडे जर टेबलस्पून असेल तर तुम्ही टेबलस्पूनने सुद्धा ते वापरू शकता। यासारख्या भरपूर आईस्क्रीमच्या ज्या रेसिपी आहे ज्या पटकन बनतात त्या रेसिपीज मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, त्या तुम्ही एकदा नक्की करून पहा। आणि हे जे आईस्क्रीम आहे घरच्या घरी अतिशय हायजेनिकरित्या बनतं, त्यामुळे तुम्ही मुलांनासुद्धा हे तुम्ही नेहमी दिलं तरी चालेल, कारण हे आपल्या छान प्रकारे दुधाने बनलेलं असते। आता इथे मी केशर घेतलेली आहे आणि केशर आपल्याला याच्यामध्ये 4-5 स्टिक्स केशरचे आपल्याला टाकायचे आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये केशरचा इसेन्स टाकला तरी चालेल, कारण आपण याच्यामध्ये केशरचंच आईस्क्रीम पावडर वापरतो आहे, त्यामुळे ते नाही टाकलं तरी चालेल। आता दूध छान प्रकारे अर्ध झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला यामध्ये घालायची आहे अर्धा कप साखर आणि साखर वितळेपर्यंत पुन्हा याला एकदा उकळून घ्यायचं आहे। साखर वितळल्यानंतर त्यामध्ये आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे आईस्क्रीम पावडर आणि मिल्क पावडरचं ते आपल्याला यामध्ये हळूहळू घालायचं आहे। लक्षात घ्यायचं आहे हे घालत असताना तुम्हाला कंटिन्यू चमचा जो आहे तो यामध्ये ढवळत राहायचा आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची गुठळी त्यामध्ये होणार नाही, ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे। आता आईस्क्रीम पावडरचं मिश्रण घातल्यानंतर याला आपल्याला 2 उकळी येऊ द्यायची आहे, जेणेकरून हलकंसं घट्टसर हे जे मिश्रण आहे हे झालं पाहिजे। आता तुम्ही बघू शकता हे जे आपलं दूध आपण बनवलेलं होतं हे छान प्रकारे घट्टसर दिसायला लागलेलं आहे। 2 उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर एक परात इथे मी घेतलेला आहे आणि त्या परातामध्ये हे दूध जे आहे हे आपल्याला ओतायचं आहे आणि थंड करायचं आहे। आता तुम्हाला जर खूप लवकर ही प्रोसेस करायची असेल, तुमच्याकडे वेळ नसेल, तर खाली एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन तुम्ही याला पटकन थंड करू शकता। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती तुम्हाला मलई येऊ द्यायची नाही आहे, मलई आपल्याला सतत मोडत राहायची आहे, त्यामुळेच तुमचा जो आईस्क्रीम आहे तो मार्केटच्या टेक्स्चरसारखा होईल। आता इथे मी एक एअरटाईट कंटेनर घेतलेला आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा जो सीलपॅक जो डब्बा आहे तो तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला थंड झालेलं हे जे दुधाचं मिश्रण आहे हे बंद करायचं आहे आणि किमान 6 ते 7 तासासाठी याला आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे। 6 ते 7 फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे आहे मिश्रण ते हलकंसं कडक झालेलं आहे। हे पहा, याच्यामध्ये पूर्णपणे हे बर्फ झाला नाही किंवा सेट झालेलं नाही आहे, हलकंसं सेट झालेलं आहे। आपल्याला अशीच त्याचं टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सी पाहिजे। त्यानंतर आपल्याला एक मिक्सर जार घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत सिक्रेट इन्ग्रेडियंट। तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे मलई। तो 1/4 कप मी दुधावर आलेली जी आदल्या दिवसाची मलई आहे ती काढून ठेवली होती, ती आपल्याला घालायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी घालत आहे व्हिप क्रीम। आता हा जो व्हिप क्रीम आहे हा ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याऐवजी अर्धा कप मलई घालू शकता। त्यानंतर पल्स मोडवरती तुम्हाला हे जे मिश्रण आहे हे तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे। फिरवल्यानंतर त्याची जी कन्सिस्टन्सी आहे आणि त्याचं जे टेक्स्चर आहे हे अशा प्रकारे दिसेल आणि परफेक्ट टेक्स्चर आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये हे जे मिश्रण आहे हे ओतायचं आहे। 2-3 ड्रॉप मी याच्यामध्ये हलकासा केशर आहे म्हणून कलर टाकते, येलो कलर, आणि त्याला आपल्याला हलक्या हाताने त्याला आपल्याला असं मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा आईस्क्रीम सर्व करू तेव्हा ते छान प्रकारे असं येलो आणि लाईट आणि डार्क येलो कलरचं दिसेल। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हलक्याशा केसर स्टिक याच्यामध्ये टाकू शकता किंवा सर्व करताना तुम्ही घालू शकता। आता पुन्हा याला 7 ते 8 तास सेट केल्यानंतर तुम्ही बघू शकता आईस्क्रीम आपला छान प्रकारे तयार झालेला आहे आणि इतकं ऑसम याचं टेक्स्चर आहे। तर मंडळी, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगाल आणि माझे रेसिपीज तुम्ही कुठून पाहता मला हे सुद्धा सांगाल। आणि अशाच प्रकारच्या अतिशय सुंदर रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीला शेअर नक्की
तोपर्यंत एन्जॉय करा हा केशर आईस्क्रीम.